देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 12 वर्षों के सफल कार्यकाल पर आधारित राष्ट्र निर्माण की तत्पूर्ति विशेषांक का भव्य प्रकाशन समारोह मुंबई के दादर इलाके के रविंद्र नाट्य मंदिर में बड़े उत्साह के साथ आयोजित किया गया। इस खास कार्यक्रम में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण मुख्य रूप से मौजूद रहे। कार्यक्रम में बड़ी संख्या में कार्यकर्ता और गणमान्य लोग शामिल हुए। इस विशेष अंक में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में देश में हुए बड़े बदलावों और विकास कार्यों को दर्शाया गया है। डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, गरीब कल्याण योजनाएं, महिला सशक्तिकरण, युवाओं को नए अवसर, आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर और दुनिया में भारत की बढ़ती ताकत जैसे विषयों को प्रमुखता से शामिल किया गया है। कार्यक्रम के दौरान मौजूद लोगों ने कहा कि यह सिर्फ एक विशेषांक नहीं, बल्कि नए भारत की विकास यात्रा का दस्तावेज है। साथ ही सबका साथ, सबका विकास और विकसित भारत के संकल्प को आगे बढ़ाने का संदेश भी दिया गया। पूरा कार्यक्रम देशभक्ति और उत्साह के माहौल में संपन्न हुआ। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही एक हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रविंद्र चव्हाणजी, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रविंद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। 26 मे 1914 ला 2014 ला 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे आहेत। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीने जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षांमध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राष्ट्र परमवैभवाच्या दिशेने घेऊन जात असताना भारत माता की जय हा जो ही जी घोषणा आहे की हा मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा जेव्हा कोणीतरी एखादं छोटं बाळ की जे नुकतं जन्माला आलंय, जे आई आणि बाबा असं म्हणायला सुरुवात करत आहे, त्याच्या कानावरती सुद्धा जेव्हा भारत माता की असा जेव्हा शब्द येईल तेव्हा त्यांनी सुद्धा दोन्ही हात उंच करून जय म्हटलं पाहिजे। ही भावना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या पूर्णच्या पूर्ण 12 वर्षामध्ये तयार करण्याचं काम केलंय। प्रत्येक क्षेत्र आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाला
एक वेगळी दिशा कशी देता येईल, जगाच्या समोर भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल, या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने विचार करतोय आणि एक संपूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं. आणि त्या जन आंदोलन फक्त उभं केलं नाही तर ज्या वेळेला मी पंतप्रधान म्हणून शपथ घेईन, पंतप्रधान म्हणून मी माझी कारकीर्द सुरू करीन, तेव्हा एक स्वतःच्या मनामध्ये त्यांनी विचार केला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. पारदर्शकपणे कारभार हा यानंतरच्या काळामध्ये देशामध्ये होईल याची त्यांनी पूर्ण दखल घेतली. आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्था बदलता कशा येतील आणि म्हणून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हा सर्व विषय हा त्यांनी हाताळायला सुरुवात केली. कळत नकळत तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय की गेली वर्षानुवर्ष 12 वर्षामध्ये या सर्व गोष्टींमुळे आपण पाहिलं असेल कोट्यावधी रुपयांचं असणारं जे आपल्याला जो फायदा होतोय किंवा आपल्याला सर्वांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा शेवटच्या व्यक्तीला फायदा होतोय. एवढ्यावरच नाही परंतु सर्व माणसांना जनजागृतीच्या रूपाने मग ते तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये पाहतो स्वच्छ भारत मिशन असेल, तुम्ही आम्ही सर्वांच्या असणाऱ्या एवढ्या वर्षाच्या असणाऱ्या सवयी, परंतु आता घरातील असणारं लहान लहान मूल सुद्धा आपण पाहतो तो आम्हाला सांगायला लागलाय की तुम्ही इथे कचरा टाकू नका. ही मानसिकता जी बदलली आहे, ही बदललेली मानसिकता आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वतःच्या असणाऱ्या वागणुकीमुळे आचरणामुळे हा जो बदल आहे तो बदल मोठ्या प्रमाणात झालाय. पूर्वी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल की अनेकांनी अनेक गोष्टींची सातत्याने प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने आमिषी दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु देशाचे पंतप्रधानांनी एक वेगळ्या पद्धतीने लोकांना आव्हान केलं की येणाऱ्या काळामध्ये जर तुमची परिस्थिती जर चांगली असेल तर तुम्हाला मिळणारा लाभ जो आहे तो लाभ सोडून द्या. आणि आपण पाहिलं असेल की LPG सारख्या अशा असणाऱ्या जेवढे असणारे लाभार्थी त्यामध्ये होते, गॅसमधले असणारे लाभार्थी गिव्ही टपच्या माध्यमातून लोकांनी नाही करोडो लोकांनी स्वतःचे असणारे मिळणारा लाभ जो आहे तो लाभ सोडण्याचं काम केलं. ही जी मानसिकता बदलण्याचं काम, देशाला एक दिशा देण्याचं काम हे सातत्याने देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे सातत्याने करत आहे.